नमस्कार मित्रांनो। तर आज बघा पुन्हा एकदा आमच्या घरामध्ये आज बर्थडे आहे। कारण आमच्या घरामध्ये एकूण माणसे आहेत 9 माणसाचे 9 बर्थडे आणि 2 ॲनिव्हर्सऱ्या, म्हणजे 11 केक किमान दरवर्षी आम्हाला कापायला लागतात। आणि एका बर्थडेला आम्ही एक केक कधीच आणत नाही, किमान आम्हाला माणसं जास्त असल्यामुळे किमान 2 केक आणायला लागतात। म्हणजे 11 दुने 22 केक आम्ही कापतो वर्षभरामध्ये, म्हणजे दर महिन्याला किमान 2 केक आम्हाला आणावे लागतात। राम राम मंडळी। तर आज आहे माझ्या केशवचा बर्थडे। नटखट केशव, त्याचं खरं नाव रिवान आहे। तर त्याचा आज वाढदिवस असल्यामुळे त्याला हा ऑनलाईन ड्रेस मागवला आहे। एक 50 रुपयाचे फुगे आणले, 1 किलोचा केक आणला, 2 नावं आहेत म्हणून, एक रिवान एक विवान, असे अर्धा किलोचे 2 केक आणले। दोन्ही नावाचे केक आज आपण कट करणार आहोत। पुरींनी फुगं फुगवले, छान असं छोटंसं डेकोरेशन केलं। आमच्या घरामध्ये 9 जण आहोत, 9 जणांचा बड्डे सेलिब्रेट केला जातो। तर आमची अश्विनी म्हणत आहे की माझा फोटो काढा, तर तिचा फोटो काढण्याचा कार्यक्रम चालू आहे। तर तिने त्याला ओवाळलेलं आहे। तर ही आहे छोटी तनिषा, छोटी नाही म्हणताय, तिला मोठी तनिषा म्हणतात। ही माझी मोठी मुलगी आहे। तर नटायला तर खूप लागतं। चला आता छोट्या भावाला ओवाळते। तिचा छोटा भाऊ आहे, सगळ्यात मोठी घरामध्ये हीच आहे। मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे। तर मुलाचा बड्डे आहे। तर आता छोटी चिवताई यायची राहिली आहे। तर भाऊजींचं चालू आहे लाईव्हसुद्धा बड्डे चालू आहे, म्हणजे लाईव्हलासुद्धा लोक आलेली आहेत। लाईव्हची सुद्धा शूटिंग तुम्हाला बघायला मिळेल। तर छोट्या छोट्या आमच्या कुमारिका आल्या होत्या घरात, शेजारच्या पाजारच्या, त्यांना म्हटलं तुम्ही पण ओवाळा गं। तर ही आहे आमची छोटी चिवताई, म्हणजे तिच्या पाठीवरचा हा भाऊ आहे। तर छान असं सगळ्यांनी ओवाळलं। पांडुरंगसुद्धा आले बड्डेला, म्हणजेच त्या कृष्ण मंदिरात पुजारी आहेत, तर ते सुद्धा शुभ आशीर्वाद देण्यासाठी आले केशवला। तर छान असे सगळे नटून थटून आता आम्हाला केक कापायचा आहे। केशवसुद्धा वाट बघतोय, किती जण मला ओवाळतात, कधी केक कापतात आणि मी कधी खातोय, अशी तो वाट बघत आहे। नवरदेवागत सजून धजून बसलेला आहे। ड्रेस पण भाऊजींनी मस्त आणलेला आहे। तर छान अशा रीतीने आता केक कट करायचा प्रोग्राम चालू आहे। तर सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या। पटकन केक खाऊन आम्हाला हॉटेलला पार्टी करण्यासाठी जायचं आहे। तर बड्डे आमचा चालू झालेला आहे। तर लाईव्ह चालू होतं, परत व्हिडिओमध्ये येऊ नये म्हणून मुली खूप लाजत पण होत्या। तर छान असा केक कट केलेला आहे आणि आम्ही केशवला सगळेजण थोडा थोडा चारणार आहोत। त्याचा बड्डे त्यांनी पहिल्यांदा खाल्लाच पाहिजे। आगर सांड आगाव, चला कापा ते सगळे पीस द्या पोरांना। मटर पनीर मसाला, लिंबू, कांदा, रोटी, परत काजू मसाला। तर सर्वांना आम्ही घेतलेला आहे जेवायला। बर्थडे बॉय, तुमच्या बर्थडेची पार्टी मन नाद करते काय? कुणाचा? स्वामी वेदचा। तर हॉटेलचं नाव आहे स्वामी प्युअर व्हेज। पुण्याला जाताना चौफुला, केडगाव चौफुला तर तुम्हाला माहीत असेल। तर चौफुल्यामध्ये हे हॉटेल आहे, एकदम भारी क्वालिटी आहे, चव पण भारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर रेट कमी आहेत। तर आम्ही 3 प्रकारच्या हंड्या घेतल्या आहेत, म्हणजेच पहिला म्हणजे काजू मसाला, दुसरा पनीर मटर मसाला आणि दुसरा बाहेर खायचं मला 3 प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत। 9 जण पण बाहेरचं जरी खाल्लं ना कधी घरचं खायला पण कमी आहे, 50% घरचं जेवण म्हणजे घरचं जेवण। घरच्या जेवणासारखी चव दुसरं कुठं नाही।
घरी जेवण मी नाही बनवत हा. चुडेल बनवते आमचे. हा बा चुडेलकडे देते आता. तिचं मनोगत ऐका थोडं. तसं म्हणून तर खरं सांगू मित्रांनो, सध्या तर मी आजारी आहे. मला जेवायचं नव्हतं पण घरच्यांचा फोर्स म्हणून मी जेवले. तर मला नाही तुझ्या आवडत जेवायला. खरं सांगू का, तुम्ही सुद्धा इथं भेट झाली अगदी तरी. इथली टेस्ट म्हणजे ना एक नंबर. आम्ही नेहमी नाही इथंच येतो. घरी केशवचा वाढदिवस साजरा करून आम्ही आता स्वामी व्हेज प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहे. तर या हॉटेलची एकंदरीत टेस्ट वगैरे खूप छान आहे. आम्ही ॲक्च्युली 3 भाज्या घेतलेल्या आहेत, पनीर मसाला, मटर पनीर आणि काजू मसाला. तर तिन्ही भाज्या खूप चविष्ट आहेत. तर सगळ्यांनी थोडा प्रत्येकाचा अनुभव सांगितलेला आहे. त्यांना जेवण भारी आवडलेलं आहे. भारी म्हणजे भारी जाम आवडलेलं आहे.